श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. यंदा 30 एप्रिल रोजी बुधवारी आलेली आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेचा हा दिवस अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. यालाच अखाती तीज असं सुद्धा म्हटलं जातं. अक्षय म्हणजे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभफल देत असते आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की या दिवशी जी व्यक्ती चांगले कर्म करते, दानधर्म करते, त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये त्या व्यक्तीला मिळत असतात आणि या दिवशी मिळणाऱ्या शुभ परिणामांचा प्रभावही कधीही संपत नाही. तो कायम अक्षय असा असतो. अक्षय तृतीयेचा हा दिवस सर्व चांगल्या कामांसाठी शुभ मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते आणि या दिवशी केलेल्या या देवतांच्या पूजेमुळे देवी लक्ष्मी माता आणि श्रीहरी विष्णू हे आपल्यावर प्रसन्न होतात. माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहावा, तिची कृपा आपल्या घरावर कायम राहावी असं आपल्याला सर्वांनाच वाटत असतं. आपल्या संपूर्ण घराची भरभराट व्हावी यासाठी प्रत्येक घरातली महिलाही कायम प्रयत्न करत असते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा, तिची कृपादृष्टी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर राहावी, आपल्या संपूर्ण घराची भरभराट व्हावी यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातील गृहलक्ष्मीला कोणती छोटी छोटी कामेही करायची आहेत की जेणेकरून माता लक्ष्मीचा आपल्या घरावर कायम आशीर्वाद राहील. याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी ही छोटी छोटी कामे केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल, तुमच्या घराची भरभराट होईल. येणाऱ्या वर्षभरामध्ये तुमच्या घरामध्ये अपार धनसंपत्ती येईल. चला तर मग अशी कोणती छोटी छोटी कामे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही जाणून घेऊया. आणि हो, तुम्हीसुद्धा ही कामे अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मीही तुमच्यावर कायम प्रसन्न राहील. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातील महिलेला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्वात आधी तुमच्या घराच्या बाहेर जर अंगण असेल तर ते तुम्हाला झाडून घ्यायचं आहे. तुमच्या घराची झाडून तुम्हाला स्वच्छता करायची आहे. जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जो काही छोटा किंवा मोठा पॅसेज असेल तर तो पॅसेजसुद्धा तुम्हाला झाडून पुसून स्वच्छ करायचा आहे. यामुळे तुमच्या घराच्या बाहेर जी काही धुळीच्या स्वरूपामध्ये नकारात्मकताही साठलेली असेल तर ती यामुळे दूर होईल आणि तसंच तुमचं घरसुद्धा तुम्ही झाडून स्वच्छ केल्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्हाला प्रसन्न वाटेल. आणि यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. एका तांब्याच्या किंवा स्टीलच्या कलशामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवांना जल अर्पण करत असताना तुम्हाला ते पाणी तुमच्या पायांवर पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मग हे अर्घ्य देताना तुम्ही खाली एखादी बादली ठेवू शकतात किंवा एखादं भांडं ठेवू शकतात जेणेकरून अर्घ्य देताना जे पाणी पडेल ते त्या भांड्यामध्ये पडेल. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजासुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तसंच मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठासुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन हे जरूर करायचं आहे. उंबरठ्याचं पूजनसुद्धा आपल्याला या दिवशी करायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर छोटीशी रांगोळीसुद्धा काढायची आहे. लक्ष्मीची पावलंसुद्धा आपल्याला काढायची आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे. आणि तसंच या दिवशी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि त्याचप्रमाणे मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरणसुद्धा या दिवशी नक्की लावायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते, आपल्या घराकडे ती आकर्षित होत असते आणि कुठलीही नकारात्मकता उंबरठा ओलांडून आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. यामुळे आपल्या घराचं संरक्षणच होत असतं. त्याचप्रमाणे आपल्या घराची लादी ही सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. यासाठी लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद, गोमित्र आणि खडे मीठ हे टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्या घरातली संपूर्ण लादी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. यामुळे आपल्या घरातली सर्व निगेटिव्ह एनर्जी ही घराच्या बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होईल आणि यामुळे आपल्या घरामधलं वातावरण हे संपूर्णपणे प्रसन्नतापूर्वक होईल. आणि अशा प्रसन्नतापूर्वक वातावरणामध्ये जेव्हा तुम्ही देवपूजा कराल किंवा कुठलाही उपाय, कुठलीही सेवा कराल तर त्याचा तुम्हाला 100% शुभ परिणाम मिळेल.
आणि म्हणून या दिवशी आपल्याला याच पाण्याने आपल्या घराची संपूर्ण लादी पुसून घ्यायची आहे। या पाण्याने घरातली फरशी पुसल्यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकताही निघून जाते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही तेव्हाच प्रवेश करत असते जेव्हा आपल्या घरातली संपूर्ण नकारात्मकताही निघून गेलेली असते। त्यामुळे या दिवशी याच पाण्याने आपल्याला फरशी पुसायची आहे। तर याप्रमाणे आपल्या घरातली फरशी पुसून झाल्यानंतर उंबरठ्याचं पूजन करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची आहे। अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पितरांची सेवा ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते आणि म्हणून या दिवशी आपल्याला पितरांची सेवा करायची आहे। तर त्यासाठी आपल्याला पितृअष्टकम किंवा पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे आणि ही स्तोत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जातील, तिथे पाहून तुम्ही म्हणू शकतात। कोणत्याही देवी देवतांची पूजा करण्यापूर्वी आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची असते आणि म्हणूनच देवांची पूजा करण्याआधी आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची आहे आणि हे पितृस्तोत्र किंवा पितृअष्टक आपल्याला म्हणून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला देवांची पूजा करायची आहे। आणि यासाठी तुम्हाला तुमचं देवघरसुद्धा या दिवशी स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि तुमच्या देवघरामध्ये जितकेही फोटो किंवा मूर्ती देवांचे आहेत तर तितके तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि त्यांचं पूजन करायचं आहे। आणि देवपूजा झाल्यानंतरच तुम्हाला इतर सर्व कामांना सुरुवात करायची आहे। इतर जी काही सेवा आहे, जे काही उपाय आहेत, जी काही कामं आहेत ती तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार केव्हाही करू शकतात, पण जी कामं सकाळी सकाळी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर ती तुम्ही सकाळीच करायची आहेत। त्याचप्रमाणे आपल्या किचन ओटासुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे, कारण आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो। त्यासाठी आपल्याला आपली गॅसची शेगडीसुद्धा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि किचन ओटासुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आहे। आणि आपल्या गॅस शेगडीमागे किचनची जी काही भिंत आहे तर तिथेच आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या गॅस शेगडीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे, कारण इथे साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास असतो। आणि म्हणूनच आपल्या गॅसची सुद्धा आपल्याला या दिवशी हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करून धूप दीप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायच्या आहेत। तर या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर या दिवशी आपण जी काही कुठली नवीन वस्तू खरेदी केलेली असेल तर तिची पूजा आपल्याला करायची आहे आणि त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवासुद्धा करायची आहे। आणि तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचे पाठ करायचे आहेत। तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही ते घेऊन या आणि अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ते तुमच्या देवघरामध्ये तुम्ही स्थापन करा आणि त्यावर कुंकुमार्चनची सेवाही करा। आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर कुबेर यंत्र असेल तर त्यावर सुद्धा तुम्हाला सेवा करायच्या आहेत। अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची आहे, त्याच पद्धतीने आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा सेवा करायची आहे। अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जी काही कामं आपण करत असतो तर त्याचं अक्षय्य असं फल आपल्याला मिळत असतं, त्यामुळे या दिवशी सेवेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची जी काही सेवा करू तर त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळून अक्षय्य पुण्याची प्राप्ती आपल्याला प्राप्त होईल। त्यांचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहील आणि म्हणूनच या दिवशी सेवेला खूप जास्त महत्त्व आहे। म्हणूनच या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा करायची आहे। व्हिडिओमध्ये आधी जे काही मी तुम्हाला छोटी छोटी कामे सांगितली आहेत, छोटे छोटे उपाय सांगितले आहेत ते तर आपल्याला करायचेच आहेत, पण त्यासोबत आपल्याला सेवेलासुद्धा तितकंच महत्त्व द्यायचं आहे। सेवेमध्ये आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचंच आहे आणि त्याचप्रमाणे लवंगांची सेवासुद्धा आपल्याला करायची आहे। तर ही सेवा आपल्याला कशी करायची आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ हा नंतर येईलच। ही लवंगांची सेवा करताना महालक्ष्मी अष्टकमचा पाठ आपल्याला करायचा आहे। त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला कनकदारा स्तोत्रमचं सुद्धा पठण करायचं आहे, तसंच विष्णू सहस्रनामाचं पठणसुद्धा आपल्याला या दिवशी करायचं आहे। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा आवर्जून पठण करायचं आहे। मग तुम्ही हे व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा 3 वेळा 11 वेळा किंवा 21 वेळा पठण करू शकतात। 21 वेळा जर तुम्ही हे स्तोत्र पठण केलं तर त्याचं तुमचं एक मंडल हे पूर्ण होईल। तर तुम्हाला जितक्या वेळास हे स्तोत्र पठण करणं शक्य असेल तितक्या वेळेस तुम्ही ते पठण करायचं आहे। आणि ही सगळी स्तोत्र जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर यूट्यूबला लावून ती श्रवण केलीत तरीसुद्धा चालेल। त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी जर सत्यनारायण करता आला तर तुम्ही तो सुद्धा नक्की करा, कारण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केल्याने त्याचं अक्षय्य पुण्य आपल्याला प्राप्त होतं आणि श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद आपल्या घरावर कायम राहतो। अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेली कोणतीही सेवा कधीच वाया जात नाही, तिचा क्षय हा कधीच होत नाही, ती कायम आयुष्यभर आपल्यासोबत राहते। म्हणून या सेवा आपल्याला या दिवशी नक्की करायच्याच आहेत। श्रीहरी विष्णूंची सेवा करून झाल्यानंतर आता आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे। तर यासाठी आपल्याला श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे। श्रीसूक्ताचं पठण जर तुम्हाला 16 वेळा करणं शक्य असेल तर तुम्ही ते 16 वेळा करायचं आहे आणि नाही शक्य तर 1 वेळा तर नक्कीच करा।
आणि यानंतर आपल्या सर्वांकडे श्रीयंत्र आहे आणि त्या श्रीयंत्राभोवती आपण कमळगट्ट्याची माळही गुंडाळून ठेवलेली असते। तर त्या कमळगट्ट्याच्या माळेवर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्रांचा जप करायचा आहे। विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र हे सुद्धा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत, तिथे बघून तुम्ही ते म्हणू शकतात। कमळगट्ट्याच्या माळेमध्ये 108 मणी असतात, तर आपल्याला या मंत्रांचा 108 वेळा जप करायचा आहे। आणि जर तुम्हाला 108 वेळा या मंत्रांचा जप करणं शक्य नसेल तर तुम्ही 24 वेळा तरी या मंत्रांचा जप नक्की करा। आणि यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे, तर यासाठी नवार्णव मंत्राचा सुद्धा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चै हा नवार्णव मंत्र आहे, तर याचा 108 वेळा जप आपल्याला करायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वामी महाराजांची, आपल्या गुरूंची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे। आपल्याकडून जितकी जास्त सेवा स्वामी महाराजांची या दिवशी होईल तितकी जास्त सेवा आपण या दिवशी करण्याचा प्रयत्न करायचा आहे। स्वामी महाराजांची सेवा या दिवशी आपण चुकूनही सोडायची नाही आहे। तर या दिवशी आपण स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची आहे, तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ आपल्याला या दिवशी करायचा आहे। आणि सलग एकाच बैठकीमध्ये तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे अध्याय वाचणं शक्य नसेल तर तुम्ही टप्प्याटप्प्याने या ग्रंथाचे अध्याय पठण करून हे पारायण पूर्ण केलं तरीसुद्धा चालेल। अशा पद्धतीने जरी तुम्ही एक पाठ हा या दिवशी पूर्ण केला तरीसुद्धा चालेल। दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा पाठ करू शकतात। फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ तुम्हाला सोडून द्यायची आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला वेळेचं कुठलंही बंधन नाही आहे, त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेला तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ हा नक्की करा। त्याचप्रमाणे तारक मंत्राचं सुद्धा तुम्ही या दिवशी नक्की पठण करा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा 108 वेळा जप नक्की करा। आणि अगदी दिवसभर जरी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण केलं तरीसुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने या दिवशी तुम्हाला या सगळ्या सेवा, ही सगळी छोटी छोटी कामे, हे उपाय अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करायचे आहेत। अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ही सगळी सेवा, हे उपाय करण्याचं भाग्य आपल्याला मिळालेलं आहे आणि ही संधी तुम्ही चुकवू नका। व्हिडिओमध्ये सांगितलेली ही सगळी कामे तुम्ही या दिवशी नक्की करा आणि सांगितलेल्या सेवासुद्धा चुकवू नका। आणि जर तुम्हाला सूतक असेल, मासिक धर्म असेल तर तुम्हाला या सेवा, हे उपाय करता येणार नाही। पण ज्या महिलांना कुठलीच अडचण नाही आहे तर त्या महिलांनी हे सगळे उपाय, या सगळ्या सेवा करायच्याच आहेत। मासिक धर्म किंवा सूतक असलेल्या महिलांनी दिवसभर फक्त नामस्मरणच करायचं आहे। अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या पितरांची पूजा ही तर करणारच आहोत। केळी आणि कराचं सुद्धा पूजन या दिवशी आपण करणारच आहोत, पण त्यासोबतच आपल्याला या सगळ्या सेवा, हे सगळे उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच मी तुम्हाला पुन्हा आवर्जून सांगेल की हे सगळे उपाय, या सगळ्या सेवा तुम्ही चुकवू नका। यामुळे तुम्हाला अक्षय्य पुण्याची प्राप्ती होईलच आणि त्यासोबत तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचाही अखंड आशीर्वाद हा कायम राहील। तुमच्या घरामध्ये धन, धान्य, संपत्ती ही कधीच कमी पडणार नाही। तुमच्या घराची कायम भरभराटच होईल आणि म्हणून ही संधी तुम्ही सोडू नका। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।